महावितरणाच्या गलथान कारभाराला कंटाळून नळदुर्ग येथील एसके जहागीरदार यांनी अवघ्या 60,000 घर केले प्रकाशमय। तुळजापूर तालुक्यातील पहिलाच प्रयोग। तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील केसर जहागीरदार यांनी आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती यंत्र बसवून घरासाठी लागणारी वीज उत्पादित केली आहे। याद्वारे त्यांना महिन्याला येणाऱ्या शेकडो रुपयांच्या वीज बिलापासून मुक्तता मिळाली आहे। अशा प्रकारे सौर ऊर्जाद्वारे संपूर्ण घरासाठी वीज निर्मिती करणारे जहागीरदार यांचा तुळजापूर तालुक्यातील बहुधा हा पहिलाच प्रयोग आहे। जहागीरदार यांनी पारंपरिक ऊर्जा वापराला फाटा देत अपारंपरिक सौर ऊर्जेचा वापर करून वीज भार नियमन वीज बिलापासून मुक्तता मिळाली आहे। छतावर सोलार मॉड्यूल्स, सोलर ग्रिड, इंटरॅक्टिव्ह जनरेटर, बॅटरी, सोलर नेट मीटर आदींवर 60,000 रुपये खर्चून दररोज 5 ते 7 युनिट पर्यंत सौर वीज निर्मिती या घरगुती सौर ऊर्जा प्रकल्पातून करण्यात येत आहे। प्रकल्प उभा करून स्वतःसाठी लागणारी वीज घरीच तयार करून जहागीरदार यांनी महावितरणासोबत नेट मीटरिंगचा करार केला आहे। वापरानंतर शिल्लक राहिलेली वीज महावितरणाला विकत देत आहेत। यामुळे महिन्याकाठी येणाऱ्या वीज बिलात 80 ते 90% बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले। 20 वर्षापर्यंत प्रकल्पात सौर ऊर्जा निर्मितीची हमी असून त्याचबरोबर प्रकल्प उभारण्यास किमतीनुसार शासनाकडूनही 30% अनुदान मिळू शकते। 2 वर्षातच प्रकल्पाचा खर्च निघत असल्याने हा प्रकल्प फायदेशीर आहे। मार्च ते जून या काळात 8,000 रुपये वीज बिलाची बचत झाली असल्याने जहागीरदार यांनी सांगितले। सर, आपण हे सोलार ऍग्रीकल्चरचं पंप आपण बसवला शेतामध्ये, त्याचं काय काय फायदे आहेत सर? सोलार सिस्टम हा जे आहेत अनेक फायदे ह्याच्यानं आहेत शेतकऱ्याला। जसं करून तुम्हाला आज मी सांगू इच्छितो की अनेक वर्षापासून तुम्ही जे बघतात की शेतकरी आत्महत्या करतात, त्यातनं राज्यात आपण जे आहेत ना उस्मानाबाद जिल्हा हा एक दुष्काळग्रस्त म्हणून नेहमीच मानला जात आहे। आणि आपल्या जिल्ह्यात जे लोक शेतकरी जे आहेत ना आज फाशी वगैरे घ्यायचं कारण आहेत, त्याच्यातून महत्त्वाचं एक कारण हे असतं की लोक जे आहेत शेतकरी कर्जबाजार होतात। कर्जबाजार त्यांचं कारण हे आहे की शेती त्यांची वारंवार जे आहेत ना नुकसानमध्ये जाते आणि पिकत नाही। त्याचं एकमेव कारण मला असं वाटतंय की बाबा शेतकरी ज्यावेळेस आपल्या शेतात जे पीक लावतात त्यांना द्यायसाठी जे पाणी असतात, वरचं पाणी आलं तर ठीक आहे, नाही जर आलं तर आपल्या ह्या हलगर्जी जे आज MSEBचे आहेत किंवा लाईट जाती, लोड सेटिंग वारंवार जे कारण असतात त्याच्यामुळे तिने पाणी देऊ शकत नाही, म्हणून ते पीक येत नाही। आणि जे पीक येत नाही तर त्याला पैसे 4 पैसे जे यायचे होते उत्पन्न ते येत नाही आणि तो कर्ज होता आणि त्याचं कारण जे आहे ना तिने फाशी घेत आहे। म्हणून मी नेहमीच आपल्या ह्या जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांसाठी किंवा गरीब जनतेसाठी मी वारंवार विचार करत होतो की आपल्या जिल्ह्यात आपण एक अशी नवीन प्रकल्प काहीतरी राबवू जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा लाभ व्हावा, गरीब जनतेसाठी लाभ व्हावा। म्हणून मी या सोलार पंपचा एक नवीन प्रकल्प इथं आणलोय। त्याचा फायदा असा आहे की जर आपण घरात 10 युनिट दररोज यूज करत असेल तर ह्या सोलार सिस्टमनी जर आपण 1 किलोवॅट फॉर एक्झाम्पल जर आपण बसवला गेला तर 15 युनिट त्याचा वापर होत आहे। 15 युनिट जर आपण दररोज आपण हे जनरेट दररोज केलं तर 5 युनिट जे आपले स्टॉक होते, जे आपल्याला जास्त आज जनरेट होत आहे, तो आपण MSEBला आपल्या खात्याला देऊ शकतो, आपल्या खात्याला जमा होत आहे ते। आणि तो नेहमी कधी आपण कुठल्या कामासाठी कधी आपल्याला जर यूज करायचं असेल तर आपण MSEB कडून घेऊ शकतो। आणि महत्त्वाचं असं आहे की सोलार नेट मीटरिंग, सोलार पंप, रूफटॉप आणि सोलारचे जेवढे प्रकल्प आज चालले गेलेत, जे आम्ही चालू केलात, हे सगळ्यातून एवढा बेनिफिट वाईज प्रकल्प आहेत। त्याचे 1-2 गोष्टी उदाहरण तुम्हाला सांगतोय की बाबा जर आज तुम्ही एकदा इन्व्हेस्टमेंट केली तो कमीत कमी 20 ते 25 वर्ष ह्याचा मोबदला तुम्ही घेऊ शकता। आपण शेतावरती बसवलात का प्लॅन? हो, बसवलत ना। किती एकर शेती आहे आपल्याला? माझी 120 एकर शेती आहे। म्हणजे 120 एकर पूर्ण शेती पाणी पूर्ण पुरवठा होतो? आज पूर्ण होते आपला। म्हणजे शेतावरती खर्च किती आला ज्यावेळेस प्लॅन बसवला त्यावेळेस? एका प्लॅनला मला त्यावेळेस 3 लाख रुपयाचे जवळपास आलं। 3 लाख रुपये। आणि ज्यावेळेस आपण घरावरती जो सौर ऊर्जा प्लॅन बसवलो त्याला किती आला खर्च? तो आपल्या वापरण्यावरती असतात, जेवढा आपण वीज वापरतो त्या हिशोबाने ते बिल बघून त्या हिशोबाने आम्ही जे आहे रूफटॉप बसवतो। मी सर्व आपल्या जिल्ह्याचे परिसरात सर्व महाराष्ट्राचे राज्याचे जनतेला हे आवाहन करतोय की हे रूफटॉप सोलार हा जे आहेत ना राज्य सरकार पण आणि केंद्र सरकार पण ह्याला जे राबवते
ह्याचा आपण सगळे जनतानी ह्याचा चांगला फायदा होत आहे आणि आपण ह्याचा चांगलाच फायदा करून घ्यावे. आणि मी सगळ्यांना आवाहन करतोय की बाबा जेवढा जास्त होतील जनतानी ह्याचा फायदा घ्यावे आणि ही बसून घ्यावे. माझी पर्सनल अशी गरीब जनतेसाठी आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या जनतेसाठी खास कर आव्हान आहे. आता नेट मीटरिंग पॉलिसीचं कसं आहे, नेट मीटरिंग पॉलिसी महाराष्ट्राची पॉलिसी आहे MSCBची. त्यात आपण काय करतो, आपला सोलार सिस्टम त्यात दिवसाला जे वीज असते ते जनरेट करतो, यूज करतो आपण त्याचा, आणि दिवसालाच आपण ते वीज त्यांना पाठवतो म्हणजे एक्सपोर्ट करतो, आणि नाईटमध्ये आपण त्यांची वीज इम्पोर्ट करतो. अशा प्रकारे आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट दोन्ही करतो, आणि तो आपला नेट मीटर असतो तो कॅल्क्युलेट करतो नेट मीटर एनर्जी आपली. आणि महिन्या अखेरला आपल्याला इम्पोर्ट मायनस एक्सपोर्ट करून आपल्याला बिल भेटतो, ज्यात 80 ते 90% घसर पाहायला मिळतो. म्हणजे ह्याचा असा फायदा आहे की आपला जे बिल येतो त्याच्यात आपल्याला 80 ते 90% कमी बिल येतो. आणि हे पॉलिसी 25 वर्षांसाठी असते. MSCB सोबत त्याचा करार असतो. आज हे सोलार पॅनल लावून आम्हाला 6 महिने झाले. ह्याच्यानं आमच्या शेतात आमची 150 एकर शेती आहे, 15 एकर द्राक्षाची बाग आहे. आम्हाला पाणी कधीच कमी पडलं नाही इथं. आणि 2 एकर ड्रॅगन फ्रूट आहे. हे ड्रॅगन फ्रूट म्हणजे काय असते? हे ड्रॅगन फ्रूट आफ्रिकाचं आहे, हे आउट ऑफ कंट्रीचं आहे. तर ह्याच्यानं काय आहे, त्याला खत लागते फक्त, त्याला कोणतंही औषध लागत नाही आणि काहीच लागत नाही समजा. दुसरं विषाणू हे ते. अजून दुसरं काय काय तुमच्या शेतामध्ये? जसं आता तुम्ही 150 एकर शेती म्हणला, असं काय ह्याच्यात बिघाड वगैरे काय होतंय का नाही? नाही, याच्यात काय बिघाड नाही. आतापर्यंत तर कायच फॉल्ट झालं नाही आमचं. फक्त एक 10 रुपयाचा फ्यूज आहे, ते कधी तर प्रॉब्लेम झालं, पाऊस आलं किंवा वीज कडकली तेव्हाच ते फ्यूज टाकणार आहे. मिनिमम साधारणपणे याचा खर्च किती आला तुम्हाला बसवायला? आम्हाला मिनिमम 2.5 ते 3 लाखापर्यंत आला. त्याच्यानं आम्ही 10 HP मोटर चालवितो आता सध्या. काय काय चालतं याच्यामध्ये? बोर किती चालतात? 2 बोर चालतात. आणि समजा आमचे इथं लाईटी हे ते ह्याच्यावरच चालू आहे. जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम बसविलो तर आम्हाला कंपनीने दिलं 5 वर्ष, पण ह्याचं रिझल्ट असं 20 वर्ष का होत नाही, याला 20 ते 25 वर्ष काच होणार नाही. आता ह्याच्यानं मी लोकांना सांगतो की ज्यांनी बी शेतकरी बागायतदार कोणती चांगली जमीन आहे, ज्यांच्याकडे पाणी भरपूर आहे पण लाईटची व्यवस्था नाही, तिने हे प्लॅन बसवावं. धनराज न्यूज साठी राहुल कांबळे सह आयुब शेख, नळदुर्ग.